एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांची अखेर दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली आहे। संत तुकोबाबाबत वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे। राज्यभरात रान उठवल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे। वारकरी संप्रदायाच्या आंदोलनानंतर त्यांनी माफी मागितली आहे। धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्याकडून तुकाराम महाराज यांच्यावरील वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितलेली आहे। तुकोबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितल्याचं पाहायला मिळते। राज्यभरात रान उठवल्यानंतर त्यांनी माफी मागितलेली आहे। त्यांच्या निषेधात मोठ्या प्रमाणात आज आंदोलन देखील करण्यात आलेले होते। त्यांच्या प्रतिमेला जोडे देखील मारण्यात आलेले होते आणि त्यानंतर त्यांना उपरती सुचली आणि त्यांनी अखेर माफी मागितलेली आहे। संत भगवान की जय। आज हमको अभी महाराष्ट्र हमारा मंडल आया है पूरा, हमारे मंडल ने सब अवगत कराया। तो संत तुकाराम जी को लेकर के कोई भाव वहाँ पर एक विचित्र रूप से विचित्र भाव से प्रस्तुत कर रहे हैं। अपितु संत तुकाराम एक महान संत, हमारे आदर्श हैं। और हमने किसी कथा में उनकी पत्नी को लेकर के भाव प्रस्तुत किया था कि उनकी पत्नी थोड़ा विचित्र स्वभाव की थी। गन्ना वाली एक कहानी हमने पढ़ी थी एक पुस्तक में, संत तुकाराम के चरित्र को पढ़ा। हम बहुत आदर्श मानते हैं उनको, तो उसमें पढ़ा था कि गन्ना से उनकी पत्नी गन्ना लेने भेजती, फिर वो एक गन्ने के 2 टुकड़े हो जाते पिटाई के कारण। तो हमने अपने भाव में उसको समझाया। उसको कई लोगों की भावनाओं को जो वार करे समाज है, पंथ है, उस पंथ के अनुयायियों को क्षोभ पहुंचा। उसके लिए हम साधु भाव में यही कहेंगे कि आप अपने मन में क्षोभ ना लें। हम अपने शब्दों को पुनः वापस लेते हैं, परंतु हमारा ध्येय संत तुकाराम के लिए बहुत दृढ़ है, बहुत उच्च श्रेणी का है। संत तुकाराम नकारात्मकता में भी सकारात्मकता खोज लेते हैं। संत तुकाराम विपरीत परिस्थिति में भी सब अनुकूल कर लेते हैं। संत तुकाराम सब कुछ विपक्ष में भी अपने पक्ष मानते हैं। आदर्श हमने संत तुकाराम से सीखा है। उसके लिए हम आप सबको पुनः निवेदन करके हाथ जोड़कर क्षमा प्रार्थी है। आप सब प्रसन्नचित्त रहें और पुनः जो है आप सभी संत तुकाराम की महिमा को गाते रहें। धन्यवाद। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर। प्रवीण, आता धीरेंद्र शास्त्री महाराजांनी खरं तर माफी मागितलेली आहे। बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं आहे की लहानपणी त्यांनी कुठेतरी वाचलं होतं आणि त्या माहितीच्या आधारावरच त्यांनी तुकाराम महाराजांबद्दल हे वक्तव्य केलं होतं। आणि या वक्तव्यामुळे जर भावना म्हणजे खास करून महाराष्ट्र आणि देशभरामध्ये तुकाराम महाराजांचे जे चाहते आहे आणि तुकाराम महाराजांच्या विचारांवर जे लोक काम करतात, वारकरी संप्रदायाचे लोक आहे, त्या लोकांना च्या भावना दुखावल्या असतील तर ते माफी मागतात। आणि या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या वाचनामध्ये जे आलं होतं त्याच्या आधारावरच ते बोलले आणि ते सत्य ते नसावं आणि त्यामुळे त्यांनी ही माफी मागितली आहे। आपण पाहू शकतो की जेव्हा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी तुकाराम महाराजांबद्दल आणि त्यांच्या परिवाराबद्दल, पत्नीबद्दल जेव्हा ते बोलले होते तेव्हा राज्यामध्ये पडसाद उमटले होते आणि ठिकठिकाणी आपण पाहू शकतो की वारकरी संप्रदायाच्या लोकांनी या संबंधामध्ये आक्षेप नोंदवला होता आणि काही ठिकाणी आंदोलन पण झालं होतं। त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे आणि आता हा विषय संपवावा असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे आता वारकरी संप्रदाय या प्रतिक्रियेवरती काय उत्तर देतो याकडे लक्ष लागलेलं आहे। पण लहानपणी वाचलेल्या ऐकीव माहितीच्या आधारावरती आपण बोललो होतो आणि त्याबद्दल भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणतात। निश्चितच प्रवीण, मात्र आज राज्यभरात जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी या संदर्भातली आंदोलनं झालेली आहेत आणि त्यानंतर तेव्हा सुद्धा म्हणजे आंदोलनं झाली तेव्हा सुद्धा त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलेलं नव्हतं आणि आता त्यांनी अचानक हे वक्तव्य मागे घेतलेले आहे। एकंदरीतच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विरोधामध्ये देशभरामध्ये आरोप प्रत्यारोप ते सुरू आहे आणि 2 गट पडलेले आहे। एक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा गट आहे, दुसरा श्याम मानव यांना मानणारा किंवा यांचं वक्तव्य मानणारा एक गट आहे। त्यामुळे दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। देशभरामध्ये नॅशनल टेलिव्हिजनपासून ते वर्तमानपत्रापर्यंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि श्याम मानव यांचे आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे या संदर्भामध्ये दररोज बातम्या येत आहेत आणि बोललं जात आहे। पण हे सगळं सुरू असताना
नव्यानं हा वाद उकरून काढण्यात आला होता धीरेंद्र शास्त्री यांच्या वतीनं. आणि या हा वाद नंतर बाहेर आल्यानंतर आता तुकाराम महाराजांबद्दल बोलल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप जे आहे ते पुन्हा धीरेंद्र महाराज यांच्या विरुद्ध झालं ते. आणि फक्त आरोप प्रत्यारोपच नाही तर धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या विरोधामध्ये आंदोलनंसुद्धा राज्यात झाले होते. एकीकडे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ज्या पद्धतीनं चमत्काराचे दावे करत होते आणि श्याम मानव आक्षेप घेत होते, त्यामुळे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या समर्थकाकडून ठिकठिकाणी आंदोलनं झाली राज्यामध्ये. पण आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हे वक्तव्य केल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या लोकांनी हे आंदोलन केलं आणि कुठेतरी या आंदोलनामुळेच आणि फार या प्रकरणावर तणाव वाढू नये म्हणून धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली असावी असं बोललं जात आहे. पण आता जाहीरपणे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी तुकाराम महाराजांची माफी मागत असल्याचं आणि मी असं वक्तव्य करायला नको पाहिजे होतं. ऐकीव माहितीवर, लहानपणी ऐकलेल्या माहितीवरती मी अशा पद्धतीनं वक्तव्य केल्याचं ते म्हणतायत. निश्चितच प्रवीण, जेव्हा धीरेंद्र शास्त्री महाराजांनी हे वक्तव्य केलेलं होतं तर राजकीय वर्तुळातून देखील मोठ्या प्रमाणात यावर विरोध केला गेला होता. भाजपच्या वतीने केला होता, राष्ट्रवादीच्या वतीने केलेला होता आणि देशभरातून तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की विरोध जो येतो यांच्या वक्तव्याचा होतो. मात्र यामध्ये दोन गट आहेत, एक तर त्याचं समर्थन करतात आणि एक तर त्यांना विरोध करतात. मात्र आज आपण जर पाहिलं तर त्यांचा विरोध मोठ्या प्रमाणात झालेला. मुळातच मूळ जो वाद निर्माण झाला तो नागपूरहून सुरू झाला. नागपूरमध्ये रामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं. रामकथेमध्ये दिव्य दरबार भरवण्यात आला होता आणि दिव्य दरबारामध्ये त्या ठिकाणी जे लोक येत होते त्या लोकांच्या मनात काय आहे हे त्या ठिकाणी बाबा सांगत होते, असे ते व्हिडिओ होते. आणि हे व्हिडिओ सांगत असताना श्याम मानव यांनी आक्षेप घेतला आणि श्याम मानव यांनी आक्षेप घेत असताना नंतर सांगितलं की या ठिकाणी अशा पद्धतीनं चमत्कार वगैरे होत नाही आहे आणि हे सगळं हातचलकी आहे. नंतर हा वाद जो आहे हा पुढं आला आणि हा वाद पुढं आल्यानंतर या ठिकाणी आरोप प्रत्यारोप सुरू झाले. श्याम मानव यांनी सांगितलं की चमत्कार आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने दावे केले जात आहेत त्या दाव्यानुसार 2013चा अंधश्रद्धा विरोधी कायदा जो आहे त्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करा. पण नागपूर पोलिसांनी या प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीनं अंधश्रद्धा विरोधी कायद्याचं या ठिकाणी भंग झाला नसल्याचं सांगत क्लीन चिट बाबांना दिली होती. पण हे सगळं सुरू असताना देशभरामध्ये खूप लोक पुढेही आले होते. जादूगार पुढे आले, सायकेट्रिस्ट पुढे आले, डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी टी व्हीवरती दाखवलं की अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं चमत्कार होऊ शकत नाही, हातचालाकी आहे. जादूगार मोठ्या संख्येनं पुढे आले. हे सुरू असताना आणखी ह्या वाद सुरू असताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सुद्धा पुन्हा चमत्कार करून दाखवले, ते टी व्हीवर करून दाखवले. हा सगळा वाद सुरू असताना एकीकडे बाबांची प्रसिद्धीही वाढत होती आणि श्याम मानव यांचे आरोप प्रत्यारोप सुरू होते. पण वारकरी संप्रदायाचा मोठा इतिहास महाराष्ट्रात आहे, देशभरात आहे आणि वारकरी संप्रदायांच्या तुकाराम महाराजांवर तेव्हा त्यांनी टीका केली तेव्हा या सगळ्या वादामध्ये त्यांना माफी मागावी लागली आणि हा वाद आणखी वाढेल आणि महाराष्ट्रात त्यांना येणं अवघड होईल. त्यामुळे ही त्यांनी माफी मागितली असावी असं सांगितलं जात आहे. बरं, आता वारकरी संप्रदायाच्या वतीनं काय भूमिका ते मांडतायत? कारण त्यांनीच माफी मागावं किंवा हे आंदोलन जे ते सकाळपासून केलेलं आहे की महाराजांनी माफी मागावी आणि आता अखेर त्यांनी माफी मागितलेली, त्यांचं वक्तव्य त्यांनी मागे घेतलेलं आहे. वारकरी संप्रदायाचं कुणाशी तुमच्याशी बोलणं झालेलं आहे का? त्यांच्याकडून आता काय भूमिका घेतली जाणार आहे? मुळातच वारकरी संप्रदायाने सांगितलं होतं की धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानाचा निषेध त्यांनी केला होता. मुळात हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या हिंदुत्ववादी संघटना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबत होत्या आणि भाजपचा सुद्धा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या जे आयोजन केलं होतं नागपुरात त्यालाही पाठिंबा होता. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या समर्थनातही भाजपचे आमदार वगैरे होते. पण जेव्हा तुकाराम महाराजांवरती ज्या पद्धतीने टीका झाली तेव्हा कुठंतरी कोंडी झाली भाजपची. कारण की महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असताना तुकाराम महाराजांवरती अशा पद्धतीनं अशा वक्तव्य आलं त्यामुळे कोंडी झाली. त्यामुळे भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या वतीने सांगण्यात आलं की धीरेंद्र कृष्ण महाराज यांचा निषेध आहे हे या वक्तव्याबद्दल. त्यानंतर वारकरी ज्या संघटना आहे, वारकरी संप्रदायाच्या संघटना आहे, त्या संघटनांनी सुद्धा म्हटलं की धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जातोय. त्यामुळे सध्या तरी आता ज्या संघटनांनी निषेध केला होता त्या संघटनांच्या वतीनं धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची माफी पुरेशी आहे का या संदर्भात काही वक्तव्य आलेलं नाही आहे. पण जो विरोध आहे तो विरोध माफी मागावी
करावी यासाठीच होता. मला महाराजांनी माफी मागितली आहे आणि भाजपनं सुद्धा महाराजांच्या या भूमिकेसंदर्भामध्ये काही पाठिंबा दिला नाही आहे. भाजपनं सुद्धा विरोध केला होता. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये माफी मागितली असल्यामुळे हे प्रकरण इथे शांत होईल. पण श्याम मानव विरुद्ध बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विरुद्धचा जो सामना आहे की अंधश्रद्धा आणि हातचलाकीच्या माध्यमातून बाबा चमत्कार करतात, चमत्कार नाही आहे. त्यामुळे हा जो सामना आहे हा आणखी काही दिवस रंगणार आहे, हा कोर्टातही जाणार आहे. निश्चित. खूप खूप धन्यवाद प्रवीण ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.